मंदिरात जात असताना प्रत्येक भाविक आधी देवाला वाहायला हार आणि फुले घेतात. मात्र कुठेतरी त्यांच्या मनात असा देखील विचार असतो की हे निर्माल्य कचऱ्यात तर फेकली जात नसेल ना. नागपूरच्या टेकडी गणेश मंदिरात लाखोंच्या संख्येने वर्षभर भाविक येतात आणि हजारो किलो फुलं हार बाप्पांना वाहतात. मात्र या हजारो किलो फुलांचं नागपूरच्या टेकडी मंदिरात नेमकं काय होतं हे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटणार आहे आणि तेवढाच आनंदही होणार आहे. बाप्पांच्या मंदिरातील विश्वास्तांनी निर्माल्य फेकल्या जाऊ नये यावर एक उत्तम उपाय शोधलाय. तो म्हणजे मंदिरात भक्तांनी गणपतीला अर्पण केलेल्या निर्माल्यापासून धूप कांडी तयार करण्याचा उपक्रम. रोज गोळा होणाऱ्या निर्माल्यापासून सुमारे 25 किलो धूप कांडी रोज तयार केली जात आहे. महत्वाचे म्हणजे आपणच देवाला वाहिलेल्या फुलांचा सुगंध धूप स्वरूपात आपल्याच घरातील देव्हाऱ्यात दरवळणार हे महत्वाचे. आम्ही जे जानेवारी महिन्यापासून सुरुवात केली. पहिल्यांदा फुलं समजा वाळवली, त्याचं पावडर बनवलं. त्याच्यानंतर बाहेरून प्रीमिक्स आणून आणि त्याच्यात गम आणि बर्नॉल टाकून ते बनवल्या आणि मग आता इथेच विकणं सुरू आहे. 10 रुपये पॅकेट. म्हणजे ही धूपकांडी जशी फुलांच्या पासूनच बनलेली आहे, सगळे फुलं मिक्स करून पावडर करून. सर्वात आधी तर मंदिरात गोळा झालेले निर्माल्य काही दिवस वाळवले जाते. त्यानंतर निर्माल्य क्रशर मशीनमध्ये टाकून त्याची पावडर तयार केली जाते. त्यात गाईचे शेण, सुगंधी साहित्य टाकून ते परत मशीनमध्ये मिक्स केलं जातं आणि त्यानंतर मशीनच्या मदतीने धूप कांडी तयार केल्या जातात. निर्माल्यापासून धूप तयार करण्याचा प्रयोग वर्धा जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या आजनसराच्या भोजाजी महाराज मंदिरात काही वर्षांपासून सुरू आहे. त्याचीच माहिती घेऊन टेकडी गणेश मंदिरात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. तर एका दिवसात सुमारे 20 ते 25 किलो धूप तयार केले जात असून हे धूप केवळ 10 रुपयांमध्ये मंदिरात येणाऱ्या भक्तांना उपलब्ध करून दिले जात आहे. आम्हाला एक कल्पना आली की इथं जे काही हार फुलं येतात त्यांचा सदुपयोग करता येईल चांगल्या कामासाठी. ते पायाखाली घेऊ नये आणि त्याऐवजी त्यांचं काही असं रूपांतर करावं एखाद्या गोष्टीत की ते सर्वांच्या वापरण्यायोग्य होईल. मंदिरातच हा छोटेखानी प्रोजेक्ट आम्ही क्रिएट केला. एक नाम मात्र शुल्कात आम्ही देतो जेणेकरून त्या प्रोजेक्टचा खर्च निघावा आणि लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. केवळ नागपूर किंवा विदर्भच नव्हे तर संपूर्ण मध्य भारतातील गणपती भक्तांच्या आस्था व श्रद्धेचं केंद्र म्हणून नागपूर येथील टेकडी गणेश मंदिर ओळखलं जातं. त्यामुळे लाखो भक्त मंदिरात येतात. भक्ताने वाहिलेले फुलं निर्माल्याचे नंतर काय होतं असा प्रश्न अनेक भक्तांच्या मनात येत असताना आता त्याचा कायमस्वरूपी उपाय भक्तांना मिळालाय. या उपक्रमामुळे 5 महिलांना तर रोजगार मिळालाच, याशिवाय रोज गोळा होणाऱ्या हजारो किलो हार फुलांचा प्रश्न देखील मार्गी लागलाय. सोबतच भक्तांच्या श्रद्धेचा देखील मान राखला गेलाय. गणपती बाप्पांचा आशीर्वाद घरोघरी धूप स्वरूपात राहणार हे महत्वाचं. सुरभी शिरपूरकर, नागपूर, लोकमत.